नमस्कार, मी स्नेहल आहे. आज आपण करत आहोत फ्रेंच फ्राय होते का बटाटे. हे मी आज हे असे घेतलेत, 3 हे घेतले. असे पण छान असतात आणि हे पण असे पण घेतले. दोन्ही प्रकारचे बटाटे घेतले. आता ह्याचा आपण फ्रेंच फ्राय करूया. आता हे कापून साली काढून हे आपण पाणी ठेवलेलं तापत त्याच्यात आपण शिजवायचं. हे बघा आपण कसे बटाट्याचे स्नॅक्स केले. असे मला कसे बटाट्याचे स्लाइस केले, असे कापून साली काढून असे मिडियम साईजचे कापून. हे बघा पाणी आपलं उकळलंय टोपामध्ये. आता आपण हे टाकूया. मुलांना म्हणलं करावं फ्रेंच फ्राय खायला. 5 बटाटे घेतलेले मी, 2 साले आलेले, एक बिना सालेचे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे 2 होते बटाटे, 2 पद्धतीचे. हे असं आपण शिजू द्यायचं. आता ह्याच्यात आपण मीठ टाकूया. शिजू द्यायचं. हे अशा पद्धतीने आपण बटाटे साली काढून असे मीडियम साईजचे असे फ्रेंच फ्राय असे करायचे. हे आधी शिजवून आपण मग हे तळून घ्यायचं. व्यवस्थित शिजवून पुसून रुमालाने तळून घ्यायचं. हे बघा आपले फ्रेंच फ्राय मस्त असे शिजले. आता आपण काढून घेतो. यातून पाणी यायचं. परत एक रुमाल ठेवलाय. आता आपण काढून घेऊया सर्व. गॅस स्लो करते. या साईडला मी भात घातलाय शिजायला. मुलांना म्हणलं टाइमपास फ्रेंच फ्राय करावं. बघा हे असं काढायचं व्यवस्थित सर्व. तुपातून सर्व असं काढलं. आता हे आपण सर्व हे असं वेगळं करूया. ह्याचं मॉइश्चर असतं, मॉइश्चर हे असं निघलं पाहिजे. असं फुलं फुलं करून हे सर्व व्यवस्थित गॅस बंद करतो. हे असं आपण रुमालाने पाणी याचं सर्व पुसून घ्यायचं व्यवस्थित. तर आपण ह्याच्याने पण असं सगळं सुकून घ्यायचं पाणी याचं. कारण आपल्याला आता हे फ्रेंच फ्राय आपल्याला तळायचे. आपले मस्तपैकी फ्रेंच फ्राय असे मस्त शिजलेत. आता हे आपण तळून घेऊया.
हे बघा आपलं तेल मी ठेवले तापत, तेल तापले आपलं. आता आपण फ्रेंच फ्राय ह्याच्यात टाकूया. अशा पद्धतीनं टाकायचं. हे बघा अशा पद्धतीनं फ्रेंच फ्राय आपण तळून घ्यायचं. मस्त असे क्रिस्पी छान होतात, टेस्टी लागतात. हे आपण उपासाला पण असं करून खाऊ शकतोय, मस्त बटाट्याचं. मुलांना म्हणजे खूप आवडतं. आता ह्याच्यात आपण आपलं फ्रेंच फ्राय, मी ह्याला काही नाही लावलं, नुसतं असंच आपलं फ्राय टाकलं. फ्राय करते, शालो फ्राय करायचं. झालं मस्त. आता आपण हे ह्याच्यात आपलं फ्राय झालंय. हे बघा आपले फ्रेंच फ्राय मस्त असे तळून झाले. आता आपण ह्याच्यात काढूया. गॅस करते. आता आपण अजून टाकूया. टाकलेत नाही. आता आपण फ्राय होऊ द्यायचं व्यवस्थित. हे बघा आपले फ्रेंच फ्राय झालेत. आता आपण हे ना ह्याच्यात काढूया ताटामध्ये. जास्त करते तळून झालेत. अशा पद्धतीनं तळायचे मस्त. अशा पद्धतीनं तळायचे व्यवस्थित, खूप छान लागतात. ह्याला आपण चटणी टाकून मिक्स करून खायचं. ह्याच्यात आपण अशी चटणी टाकली, मीठ थोडं, असं आपण मिक्स करायचं. हे फ्रेंच फ्राय आमचं झालं तयार. आवडलं असल्यास लाईक